Hello student, in chapter number 7, circles. Today we are going to learn how can we draw a circle and what is the meaning of radius, chord and diameter and relation between radius and diameter. First we have to see what is the meaning of circle and how can we draw, how to draw circle. Take a scale and take 5 सेंटीमीटर मेजरमेंट. आपण एक पट्टी घ्यायची आणि तुमच्या ह्याच्यामध्ये हा अशा प्रकारचा कंपास असणार आहे. लक्षात घ्या की ज्याचा यूज आपण सर्कल काढण्यासाठी करणार आहोत. तर हे जे याला आपण एक टोकी म्हणतो, कंपास म्हणतो आणि हे सगळं ठेवायला जो बॉक्स आहे त्याला आपण कंपास पेटी म्हणतो. लक्षात घ्या. तर इथं हे एक लोखंडी टोक आहे आणि इथं तुमची सिस पेन्सिल असणार आहे. याच्यामध्ये तुम्ही 5 सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं आहे आणि एक 5 सेंटीमीटरचं अंतर घेतल्यानंतर आपण सर्कल कसा काढायचा बघायचं आहे. हे एवढं आपण डिस्टन्स घेतलं. त्याच्यानंतर हे जे आहे हे लोखंडी टोक आपण इथं ठेवलं. ते अजिबात आपण हलवणार नाही आहोत आणि याच्या बरोबर आहे एकाच ठिकाणी लोखंडी टोक कॉन्स्टंट ठेवून सिस्पेन्सिल या पद्धतीने फिरवून आपण काय करणार आहोत, सर्कल काढणार आहोत. अशा आपण वेगवेगळ्या अँगल्सचे काय काढू शकतो, सर्कल काढू शकतो. लक्षात घ्या. हाऊ टू ड्रॉ अँड सर्कल, हाऊ टू ड्रॉ सर्कल. बघा हे या पद्धतीने आपण काय करणार आहोत, सर्कल काढणार आहोत. हे घ्यायचं आहे. आता इथं बरोबर जिथे लोखंडी टोक ठेवलं होतं तो काय आहे, P सेंटर ऑफ ए सर्कल. P इज अ सेंटर ऑफ ए सर्कल. हा जो आहे हा सेंटर ऑफ ए सर्कल. P इज ए सेंटर ऑफ ए सर्कल. आता या सर्कलवर असंख्य बिंदू आहेत. लक्षात घ्या. म्हणजे हे एक आहे, हे आहे, हे आहे, सगळे छोटे छोटे हे बिंदू आहेत या सर्कलवर आणि हा सेंटर ऑफ ए सर्कल आहे. हा एक बिंदू आहे की जिथं आपण काय केलं होतं, लोखंडी टोक ठेवून या पद्धतीने काय केलेलं होतं, सर्कल काढलेलं होतं. आता हा सेंटर ऑफ ए सर्कल and point on a circle. म्हणजे या सेंटर पासून हा जो पॉइंट आहे सर्कलचा तो जो आपण काढलेला आहे तो म्हणजे काय आहे, रेडियस ऑफ ए सर्कल. दिस इज ए रेडियस ऑफ ए सर्कल. PA इज अ रेडियस ऑफ ए सर्कल. म्हणजे P पासून A पर्यंत. मग आपण कितीही सर्कलवर कितीही रेडियस काढू शकतो. लक्षात घ्या. कारण मी मला दाखवलं त्या पद्धतीने हे सगळे काय आहेत, छोटे छोटे बिंदू आहेत या सर्कलवरचे आणि या सर्कलवरच्या बिंदूंना जोडणारी रेषा. आणि इथं आता समजा मी S दिलं तर PS इज ऑल्सो रेडियस ऑफ ए सर्कल. म्हणजे सर्कलचा हा जो मधला बिंदू आहे सेंटर ऑफ ए सर्कल आणि यानंतरचा हा जो सर्कल वरचा पॉइंट आहे या पॉइंटला जोडणारी जी रेषा आहे या रेषेला आपण काय म्हणतो, रेडियस ऑफ ए सर्कल. द लाइन जॉइनिंग द सेंटर ऑफ द सर्कल टू एनी पॉइंट ऑफ द सर्कल इज कॉल्ड रेडियस ऑफ ए सर्कल. द लाइन joining the center of the circle, the center of the circle to any point on the circle, to any point on the circle is called radius of a circle. Radius
काढलेला आहे. म्हणजे मी इथं लोखंडी टोक याच्यामध्ये 5 सेंटीमीटरचं डिस्टन्स आहे, ते मी लोखंडी टोक इथं ठेवलं आणि त्या पद्धतीने मी काय केलेलं आहे, हा जो सर्कल काढलेला आहे, हे सगळं जे काढलेलं आहे, तर हे 5 सेंटीमीटरचं जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हटलेलं आहे, रेडियस म्हटलेलं आहे. आणि तो रेडियस आपल्याला किती काढता येतात एका सर्कलमधून, पुष्कळ काढता येतात, अनंतपर्यंत, म्हणजे खूप जेवढे बसतील तेवढे काढता येतात. बघा या पद्धतीनं दिस वन इज ऑल्सो रेडियस ऑफ ए सर्कल, PT इज ऑल्सो रेडियस ऑफ ए सर्कल. म्हणजे या मुख्य बिंदूपासून किंवा सेंटर पासून या वर्तुळावर जितके बिंदू आहेत तितके बिंदूतून जाणारी रेषा म्हणजे रेडियस ऑफ ए सर्कल. आपल्याला या पद्धतीने काय करता येतं, रेडियस ऑफ ए सर्कल काढता येतं. म्हणजे रेडियस कशाला म्हणायचं, यालाच आपण मराठीमध्ये काय म्हणतो, त्रिज्या, वर्तुळाची त्रिज्या म्हणतो. तर वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय हे तुम्हाला समजणं खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या की जर का हे आपल्याला समजलं तरच आपण पुढं भूमितीमध्ये आपल्याला अख्खं जे सर्कल प्रकरण आहे 9वी 10वीला तर त्याचा आपल्याला अभ्यास करता येतो. पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की त्रिज्या म्हणजे काय समजलं पाहिजे किंवा रेडियस म्हणजे काय समजलं पाहिजे. रेडियसला आपण R असं साइन दिलेलं आहे की ते R मीन्स रेडियस ऑफ ए सर्कल असं आपण म्हणतो. तर ही रेडियस म्हणजे काय, तर वर्तुळाचा मध्यबिंदू आणि वर्तुळाच्या मध्यबिंदूतून वर्तुळावर जे सगळे बिंदू आहेत त्या बिंदूंना जोडणारी ही जी रेषा आहे, आता हे समजा M आहे, हे N आहे, किंवा ही एक रेषा मी काढली, हा Q आहे, तर PQ इज रेडियस, PN इज रेडियस, PM इज ऑल्सो रेडियस, PA इज रेडियस, PT इज रेडियस, PS इज ऑल्सो रेडियस. म्हणजे अशा आपण अनेक प्रकारचे म्हणजे अनेक त्रिज्या काढू शकतो. आणि त्रिज्या म्हणजे काय, तर वर्तुळाचा मध्यबिंदूतून वर्तुळावर काढलेली जी रेषा आहे, वर्तुळाच्या या बिंदूला जोडणारी जी रेषा, द लाईन जॉइनिंग द सेंटर ऑफ सर्कल, P इज अ सेंटर ऑफ सर्कल टू एनी पॉइंट ऑन द सर्कल. म्हणजे या वर्तुळावर जे बिंदू आहेत तर त्या बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे रेडियस ऑफ ए सर्कल. हे लक्षात घ्या. आता रेडियस ऑफ ए सर्कल जर तुम्हाला समजलं असेल then we see the chord of a circle. What is meaning by chord of a circle? the chord कशाला म्हणायचं, तर त्याला आपण जीवा म्हणतो. आपण आणखी एक सर्कल काढू. प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला वेगवेगळी दाखवते कारण एकाच वर्तुळात दाखवलं तर तुमचं जमलिंग होणार, लक्षात घ्या. त्यामुळं प्रत्येक वर्तुळ तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं दाखवते. दिस इज सेंटर ऑफ ए सर्कल अँड PQ इज ए रेडियस ऑफ ए सर्कल. हे तुम्हाला समजलेलं आहे. देन वी सी chord of a circle. Chord of a circle. What is the meaning of chord? In Marathi we say जीवा. In Marathi we say जीवा. त्याला आपण जीवा म्हणतो. आता ही जी जीवा आहे म्हणजे काय, तर वर्तुळाच्या मध्यबिंदूतून जायलाच पाहिजे असं नाही, पण वर्तुळावरचे हे जे दोन बिंदू आहेत, समजा दिस वन इज M and this one is a N, and then we join MN and MN is a chord of a circle. म्हणजे वर्तुळावरच्या याचा एक बिंदू आणि याचा एक बिंदू, सपोज हियर S and T, ST is also chord of a circle. म्हणजे वर्तुळाच्या दोन बिंदूंना जोडणारी रेषा, a line joining any two points on a circle is called a chord. A line joining any two points
any two points on a circle is called chord of a circle. Chord of a circle म्हणजे वर्तुळावरचे कुठलेही दोन बिंदू घ्या. आता इथे एक बिंदू असेल समजा Q आणि इथे बिंदू आहे R. QR is also chord of a circle म्हणजे हा सुद्धा वर्तुळावरचा एक बिंदू आहे आणि हा सुद्धा वर्तुळावरचा एक बिंदू आहे. तर QR is a chord of a circle. QR is a chord of a circle म्हणजे हे हा Q बिंदू आणि हा R बिंदू या दोघांना जोडणारी जी रेषा आहे या रेषेला आपण काय म्हणतो जीवा असं म्हणतो किंवा त्याला आपण chord असं म्हणतो. आणि सेंटर पासून वर्तुळावरचा जो दुसरा बिंदू आहे तर त्या बिंदूला जोडणारी ही जी रेषा आहे याला आपण काय म्हणतो रेडियस ऑफ ए सर्कल. रेडियस ऑफ ए सर्कल म्हणजे तुमच्या या दोन गोष्टींमधला फरक लक्षात आला का. वर्तुळाच्या मध्यबिंदूपासून वर्तुळावर असलेला दुसऱ्या बिंदूला जोडणारी रेषा म्हणजे रेडियस ऑफ ए सर्कल आणि वर्तुळाचे दोन बिंदू म्हणजे हा एक बिंदू आणि हा एक बिंदू वर्तुळावरचेच आहेत हे दोन बिंदू. या दोन बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे सेंटरचा काहीही संबंध नाही याला आपण काय म्हणतो chord of a circle. याला आपण काय म्हणतो chord of a circle म्हणतो. आता त्याच्यानंतर आपण बघायचं आहे diameter of a circle. मी परत दुसरं वर्तुळ काढून दाखवते. diameter of a circle. what is the meaning of diameter of a circle? बघा या पद्धतीने आपण एखादं सर्कल काढलं. This is the center of a circle. This is a center of a circle P and today we see diameter of a circle. Diameter of a circle. So what is the meaning of diameter of a circle? Means आपण याला काय म्हणतो व्यास. वर्तुळाचा व्यास. in Marathi we say व्यास. So what is the meaning of diameter? We see radius of a circle. This is a center of a circle and this one is a R is the point on a circle. आता हा R वर्तुळावरचा एक बिंदू आहे. त्याच पद्धतीनं इथं S हा सुद्धा वर्तुळावरचा एक बिंदू आहे. So we join RS through point P. म्हणजे आपण या P पॉइंट मधून RS ही रेषा जोडायची आहे and RS is a diameter of a circle. RS is a diameter of a circle. म्हणजे वर्तुळाचा व्यास म्हणजे काय लक्षात घ्या. तर वर्तुळाच्या मध्यबिंदूतून किंवा वर्तुळाचा जो सेंटर पॉइंट आहे तर त्याच्यातून जाणारी रेषा म्हणजे डायमीटर ऑफ ए सर्कल. अ कॉर्ड पासिंग म्हणजे डायमीटर इज अ लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ ए सर्कल. हे तुम्हाला पुढे 6वी-7वीला गेल्यावर आहे. आता फक्त तुम्ही एवढेच लक्षात ठेवा की व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा असते. आपण जीवा म्हणजे काय बघितलं, कॉर्ड म्हणजे काय बघितलं, तर वर्तुळावर हा एक पॉइंट आहे M आणि हा आहे N. And when we join MN, this MN is a chord of a circle. So R is also one point on a circle and S is one point on a circle. But what is the meaning of diameter? डायमीटरची अट काय आहे, कशाला डायमीटर म्हणायचं, व्यास कशाला म्हणायचं आहे, तर वर्तुळाच्या मध्यबिंदूतून ती रेषा जायला पाहिजे. जर ती वर्तुळाच्या मध्यबिंदूतून गेली नाही तर ते डायमीटर होत नाही. लक्षात घ्या. म्हणजे समजा जर आता इथे मी एक पॉइंट घेतला P आणि R घेतला
डायमीटर ऑफ ए सर्कल होतं. म्हणजे वर्तुळाच्या मध्यबिंदूतूनच जी रेषा जायला पाहिजे तर त्या रेषेला आपण काय म्हणतो, डायमीटर ऑफ ए सर्कल. अ कॉर्ड पासिंग थ्रू द सेंटर, अ कॉर्ड पासिंग थ्रू, a chord passing through the center of a circle, center of a circle is called diameter of a circle, is called diameter of a circle. म्हणजे डायमीटर कशाला म्हणायचं, थोडक्यात तुम्हाला सांगते की इथून आता मी हा जो सेंटर आहे वर्तुळाचा याच्यातून आपण काय केली, इकडं रेडियस काढलं, याला नाव दिलं मी क्यू, याला नाव दिलं क्यू. पी क्यू इज अ रेडियस. आणि समजा मी हा एम पी एम काढलं तर हे पी एम सुद्धा काय आहे, रेडियस ऑफ ए सर्कल आहे. म्हणजे हे जे दोन रेडियस आपण जोडले, दिस PQ MQ is a diameter of a circle. MQ is a diameter of a circle. आता तुम्हाला मी तीन वेगवेगळे वर्तुळ काढून सांगितलेलं आहे. What is the meaning of radius of circle, then chord of circle and then diameter of a circle. आता हे आपण तिन्ही एकाच वर्तुळात बघूया. म्हणजे तुमच्या परत लक्षात येईल की रेडियस म्हणजे काय, डायमीटर म्हणजे काय आणि कॉर्ड म्हणजे काय. बघा इथे आपण परत एक वर्तुळ काढू. Then we draw here one circle. Here we draw a circle like this. Then this is a center of a circle P. Then we join this point Q. This is a radius of circle. PQ is a radius of circle. Then we take point M here and then N here. MN is a chord of circle and then we take here is a point R and here is a point S and then we join, passes through P. This is the diameter of a circle. This is a diameter of a circle. या पद्धतीने आपण काय करणार आहोत, रेडियस, डायमीटर आणि कॉर्ड ऑफ ए सर्कल बघितलेलं आहे. लक्षात घ्या. तर आर एस पी पॉइंट म्हणून गेला पाहिजे आणि हा काय झालेला आहे, डायमीटर ऑफ ए सर्कल. त्याच्यानंतर पी क्यू इज अ रेडियस ऑफ ए सर्कल. दिस इज अ पॉइंट पी. पी क्यू ला रेडियस म्हणतो आपण, याला आपण काय म्हणतो, कॉर्ड म्हणतो. अँड आर एस इज अ डायमीटर ऑफ ए सर्कल. म्हणजे याला आपण त्रिज्या म्हणतो, याला आपण व्यास म्हणतो आणि दिस वन इज अ जीवा. इन मराठी we say जीवा. म्हणजे कॉर्ड, डायमीटर आणि रेडियस. रेडियस म्हणजे सेंटर पासून वर्तुळावरील कोणताही एक बिंदू घ्या, जी अर्धी रेषा आहे किंवा जेवढ्या मापाचा आपण सर्कल काढलेला आहे ते त्याच्या डबल बरोबर डायमीटर होते बघा. म्हणजे हा एक रेडियस, हा एक रेडियस. आणि जीवा म्हणजे वर्तुळावरचे कोणतेही दोन बिंदू जोडले किती होते, जीवा. म्हणजे हे इतकं सिंपल आहे. कशा पद्धतीने सर्कल काढायचं आहे तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचबरोबर व्हॉट इज द मीनिंग ऑफ रेडियस ऑफ सर्कल, डायमीटर ऑफ सर्कल अँड देन
chord of a circle. In this way we studied the how can we draw a circle and what is the meaning of radius, diameter and chord. So thank you.